ते 1 किलो आपले तंबाखू लागते, जे डस्ट तंबाखू असते बघा एकदम रवाळ तंबाखू, तर ती 1 किलो लागते. 5 लिटर गोमूत्रामध्ये 1 किलो 5.5 लिटरमध्ये 1 किलो तंबाखू लागते. हम्म. आता हे 5.5 घेतल्यानंतर ते किती दिवस, 10 ते 12 दिवस भिजू घालायचं गोमूत्रात ते तंबाखू, सकाळ सकाळ ढवळायचं आणि 10 ते 12 दिवसानंतर तो अर्क गाळून घ्यायचा. आपण किती घेतलं 5.5. गंमत का होती, तुम्ही ज्या टायमाला अर्क गाळून घेता त्याच्यामध्ये तंबाखू असते, तुम्ही किती पिळून घ्या आपल्याला अर्धा लिटर कमीच भेटतं, म्हणजे 5 लिटर 100% भेटतं. आणि मग हे 5 लिटर गाळून भरायचं. सेम याच्यासारखंच 6-7 ml एका पंपाला वापरायचं. मिलीबग 1 नंबर आटोगे त्या तंबाखू अर्काने. हां, थोडक्यात म्हणजे बघा, आपल्या आजीनी जर घरात मिश्री भाजली, धूर उडला, तर बघा लहान मुलांचं जाऊ द्या, अगदी नाका घशात गेला तर फुकून नाका डोळ्यात पाणी येतं. मोठ्या माणसाला त्रास होतो निसा धुरामुळे. कीटकांना जर फवारणी केलं तर कीटक थांबू शकत नाही. हा सगळा घरच्या वेळेला. आता हा झाला तुमचा देशपण्याचा तंबाखू अर्क. दुसरं राहिलं आपल्याला देशी गाईचं आंबट ताक. बर. त्यात काय गॅस तयार झालाय, काचेच्या बाटल्यासारखे कडक झाले वाटले बघा. मग आता हे काय करायचं, आपल्याला लोणी बिणी काढून झालं की काय करायचं, ताक घ्यायचं, ताक आपल्या बाटलीत भरून ठेवायचं. आपला पंप आहे 15 लिटर, 15 लिटर पाण्याला अर्धा लिटर ताक घ्यायचं. त्याच्यामध्ये काय करायचं, गुळाची काकवी आहे, ही गुळाची काकवी कपभर घ्यायची, चहाचा कप किंवा एक फुलपात्र भर घ्या. काकवी नाही उपलब्ध झाले तर पावशेर गुळ घ्यायचा, गुळाचं पाणी करायचं, अर्धा लिटर ताकामध्ये मिक्स करायचं, रवीने पेस्ट करायची चांगली. आणि ही पेस्ट काय करायची, आपला 15 लिटर पंप आहे तर 15 लिटर पाणी बादली भरून घ्यायची. म्हणजे अर्ध्या लिटरची पेस्ट त्या बादलीत पाण्यात भरायला ओतायची, दुधी होते, ढवळाची दुधी होते, गाळून घ्यायची. गाळल्यानंतर ह्याची फवारणी कशावर करायची, आपल्या शेतामध्ये ज्या फुलझाडं फळझाडं असतील, काटवांगी, टोमॅटो, मिरची, आंबा, नारळ, पेरू, सीताफळ, जे ज्याला फुलं यायला सुरुवात झाली, त्या फुल अवस्थेमध्ये ताकाची फवारणी करायची. ताक हे बुरशीनाशक आहे, त्याच्यामध्ये सायट्रिकपणा आहे, आंबटपणा आहे, हे बुरशीनाशक आहे, त्यामुळे शक्यतो फुलगळ कमी होते. त्याच्यामध्ये आपण आता काकवी का टाकायची, की काकवी 2 प्रकारचं काम करते. आता बघा थोडक्यात आपण जर रासायनिकच्या दुकानात जर एंडोसल्फानची कोरोजनची बाटली आणली तर दुकानदार आपल्याला एक बाटली देतो, स्टिकर आपल्याला, आपल्याला ते लागत नसते पण तो आपल्याला माथी मारतो तो स्टिकर. मग आता हे 2 प्रकारचं काम करतं, की स्टिकर म्हणून काम करणार, पाण्याला शिकून राहणे ताकाचे. दुसरं कार्य काय करतं, की स्प्रे केल्यानंतर ज्या फुलावर मारतो, काटावंगी, टोमॅटो, मिरचीला मारतो, त्या फुलावर जर हे गोडी ह्याचं जर पडलं, द्रावण पडलं, तर त्या गोडीमुळं मधमाशी पारगीकरणासाठी येते आणि त्याचं फुल शेटिंग किंवा फळ शेटिंग चांगलं होतं. तर त्याचा तुम्हाला मारल्यानंतरचा फायदा काय आहे आणि नाही मारलं त्याला का फायदा कसा झाला, तुम्हाला आफ्टर आणि बिफोरमध्ये तुम्हाला आता दाखवणार आहे. आता एक तुम्हाला दाखवलं की 4.5 फुटाच्या आंब्याच्या झाडाला 200 आंबे होते, तोच फॉर्म्युला वापरलाय. आता मी एका आता पपई झाडाला मी वापरलं की आता पपईला तुमच्या शेंडाला किती पपई येतात आणि ताकाची फवारणी केल्यानंतर किती येतात तसं एक मागाशी तुम्हाला दाखवायचं राहिलं की आपण बघा आता हे एखादी गोणी आणतो, त्याच्यावर बघा आता की ही NPK लिहिली, NPK ही नत्रस्फुरत पालाश, ही 50 किलोची बॅग याला 1,500 रुपये मस्त. पण हे केमिकल आहे, तेवढेच NPK आपल्याला ह्याच्यात भेटतात, पण हे नॅचरल प्रमाणात, नॅचरल परिस्थितीमध्ये मिळतात.